हॅलो एव्हरीवन. MPSC माइंड मॅप्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फर्स्ट ऑफ ऑल मी थोडंसं इंट्रोडक्शन देते की MPSC माइंड मॅप्स चॅनल कशाबद्दल आहे. सो बाय डिफॉल्ट नावावरून कळलंच असेल की MPSCच्या रिलेटेडच काहीतरी चॅनल आहे. सो MPSC आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि त्याच्या ज्या काही एक्झाम्स होतात क्लास 1, क्लास 2, क्लास 3, राज्यसेवा सगळ्याच या सगळ्या एक्झाम्सच्या प्रिपेरेशनसाठी हेल्प करणारा हा एक चॅनल आहे. या चॅनलमध्ये आपण स्टडी कसा करणार आहोत, तर MPSCचा स्टडी करताना पहिलं येतो सिलॅबस आणि सेकंड येतात PYQs. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. सो स्टडी करताना सिलॅबस आणि PYQs या दोन्हींना धरून आपण बनवणार आहोत माइंड मॅप्स. कसले माइंड मॅप्स, तर आपल्या सिलॅबसचे माइंड मॅप्स बनवणार आहोत. बरं, माइंड मॅप्स का बनवायचे? कारण माइंड मॅप्स थ्रू आपल्याला खूप जास्त कळतं, आपली अंडरस्टँडिंग खूप क्लिअर होते आणि प्लस पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन असल्यामुळे, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन असल्यामुळे ती गोष्ट आपल्या खूप जास्त लक्षात देखील राहते. सो बस हे छोटंसं होतं इंट्रोडक्शन. आता आपण आपल्या फर्स्ट टॉपिककडे वळूया. सो आज आता आपण या अभ्यासाची सुरुवात करताना GS2 सिलॅबसमधल्या टॉपिक 2मधील सेंट्रल स्टेट रिलेशन्स किंवा केंद्र राज्य संबंधांमधील सब टॉपिक केंद्र आणि राज्यामधील वैधानिक संबंध हा टॉपिक बघणार आहोत थ्रू माइंड मॅप्स. तुम्ही इथे बघू शकतात की माइंड मॅप मी अगोदर छान बनवलेला आहे. बस तो आपण नीट एक्सप्लेन करून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. सो फर्स्ट आपण सुरू करूया की हे जे केंद्र राज्य वैधानिक संबंध आहे ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे दिलेले आहेत, तर ते आहेत भाग 11मध्ये आणि आर्टिकल्स आहेत 245 to 255. 10 आर्टिकल्स आहे 245 ते 255. हे केंद्र आणि राज्यामधील वैधानिक संबंध किंवा कायदे करण्याविषयीच्या संबंधांविषयी भाष्य करतात. मग आता केंद्र आणि राज्य हे कुठल्याही विषयावर कायदा करू शकतात का, तर बिलकुल नाही. त्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 7th शेड्यूल दिलेला आहे की ज्यानुसार केंद्राला कुठल्या गोष्टींचा अधिकार आहे, राज्याला कुठल्या गोष्टींचा अधिकार आहे आणि केंद्र आणि राज्य दोघांनाही कुठल्या गोष्टींचे अधिकार आहेत हे दिलेले आहेत. त्यासाठी आहे 7th शेड्यूलमध्ये दिलेल्या सूची. 7th शेड्यूलमध्ये 3 सूची दिलेल्या आहेत. पहिली आहे केंद्र सूची, ज्यामध्ये 100 विषय आहेत आणि ज्या विषयांवर फक्त केंद्र कायदा करू शकतं. सेकंड आहे राज्यसूची. राज्यसूचीमध्ये 61 विषय आहेत ज्यावर राज्याला अधिकार आहे कायदा करण्याचा. आणि तिसरं आहे समवर्ती सूची. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत आणि या विषयांवर कायदे करण्याचे अधिकार केंद्र आणि राज्य दोघांनाही दिलेले आहेत. आता मग जर केंद्र आणि राज्य दोघांनीही एकाच विषयावर कायदा केला तर काय होईल? सर्वप्रथम केंद्राला जास्तीचे अधिकार आहेत, शेषाधिकार केंद्राकडे असल्यामुळे संसदेने केलेला कायदा हा वरचढ ठरेल. पण त्याला एक छोटासा अपवाद आहे. तो अपवाद असा आहे की जर एखादा कायदा घटक राज्याने पास केलेला आहे पण तो कायदा पास करताना त्यांनी राष्ट्रपतीची संमतीसाठी तो कायदा राखून ठेवला आणि राष्ट्रपतीची संमती मिळवली आणि त्यानंतर तो कायदा पास झाला असेल, तर मात्र अशा स्थितीमध्ये घटक राज्याचा जो कायदा आहे तो केंद्राला वरचढ ठरतो. म्हणजेच संसदेच्या कायद्याच्या वरचढही घटक राज्याचा कायदा ठरतो. आता हे तर झालं की कोण कुठल्या गोष्टींवर कायदा करू शकतात. मग आता पुढची गोष्ट येते आणि तिथून सुरू होतात खरे आपले आर्टिकल्स. मग आपलं या विषयामधला किंवा या भागामधला भाग 11वामधलं पहिलं आर्टिकल 245. आता हे 245 काय सांगतं? 245मध्ये दिलेलं आहे की कोणी कायदा केला तर त्याची व्याप्ती काय असेल. म्हणजेच संसदेने कायदा केला तर तो कुठे अंमल असेल, किंवा जर राज्याने एखादा कायदा केला, राज्य विधिमंडळाने एखादा कायदा पास केला तर त्याची व्याप्ती कुठपर्यंत असेल. आता आपल्याला एक गोष्ट सहज कळू शकते की राज्याने जर कायदा पास केला तर तो राज्य क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह असेल, किंवा जर संसदेने कायदा केला तर ते पूर्ण भारतभर ॲक्टिव्ह असेल. पण त्याला अजून एक छोटंसं एक्सेप्शन आहे. संसदेकडे थोडंसं एक्स्ट्राची पॉवर आहे, एक बोनस आहे. तो काय? तर संसद हे भारताच्या राज्यक्षेत्राबाहेरील काही गोष्टींसाठी देखील कायदा करू शकते.
आणि ते स्टेटमेंट ॲज इट इज आपल्याला ASO एक्झाममध्ये विचारलेलं होतं. ते स्टेटमेंट असं आहे की संसदेने केलेला कोणताही कायदा राज्यक्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही. म्हणजेच काय, संसद जसं भारतीय राज्यक्षेत्रामध्ये कायदे करू शकते तसेच ते भारताच्या राज्यक्षेत्राबाहेर देखील कायदे करू शकते. डेफिनेटली त्याला टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहेत. असं तर नाही होऊ शकत की चला आपल्या मनात आला आणि आपण कुठेही कायदा बनवला, असं तर शक्यच नाही आहे. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहेत, पण संसदेला तो अधिकार दिलेला आहे. आणि हे ॲज इट इज स्टेटमेंट ASO एक्झामला आय थिंक 2019 की 2018मध्ये ॲज इट इज स्टेटमेंट चूक आहे की बरोबर आहे अशा स्वरूपामध्ये आयोगाने विचारलेलं होतं. सो इथे आपलं कंप्लीट झालं आर्टिकल 245. नेक्स्ट आहे आर्टिकल 246 246. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की घटक राज्य आणि संसद यांचे कायदे करण्याचे अधिकार. सो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे की सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आता हे मी इथे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यातला सेकंड पॉईंट आहे की संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही बाबीसंबंधी, मग अशी बाब राज्यसूचीत जरी समाविष्ट असेल तरी कायदे करण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय, इथे परत एक बोनस आहे संसदेसाठी. आणि हे सुद्धा स्टेटमेंट मी ॲज इट इज घेतलेलं आहे कारण हेच स्टेटमेंट ASO एक्झाममध्ये विचारलेलं होतं. सो परत एकदा मी सांगते, संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही बाबीसंबंधी, म्हणजे बघा तसं तर राज्यक्षेत्राबाबतीत कायदे करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? घटक राज्याकडे, राज्य विधिमंडळाकडे. पण जर संसदेने काही गोष्टींसाठी बाय डिफॉल्ट जर काही तशी गरज असेल आणि अशा कुठल्या एका गोष्टीवर कायदा केला जी गोष्ट राज्यसूचीमध्ये मेन्शन आहे, राज्यसूचीमध्ये दिलेली आहे, तरी देखील तो कायदा अवैध ठरणार नाही. संसदेला अजून एक बोनस पॉवर दिलेली आहे. सो हे आहे आपलं आर्टिकल 246. यानंतर आपण वळणार आहोत नेक्स्ट आर्टिकल 248कडे. मग आता 248 आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे? तर यामध्ये दिलेलं आहे की ठीक आहे, आता राज्यसूची, केंद्रसूची, समवर्ती सूची यानुसार आपण बघितलं की कोणाला कायदे करण्याचे अधिकार आहेत. बरं, त्याच्यानंतर आपण बघितलं की हे कायदे कुठे ॲक्टिव्ह असतील. पण समजा काही असे सब्जेक्ट्स उरले, काही असे टॉपिक्स उरले की हे या तिन्ही सूचीमध्ये कुठे दिलेले नाही आहे. मग ते टॅक्सेस असू शकतात किंवा इतर काही. मग त्या बाबतीतले अधिकार कोणाला असतील? तर ते जे काही अवशिष्ट अधिकार आहेत, अवशिष्ट विषय आहेत, म्हणजेच काय, जे उरलेले विषय आहेत, त्या उरलेल्या विषयांबाबतीत कायदे करण्याचा अधिकार हा संसदेचा असेल. हे आहे आर्टिकल 248. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण वळणार आहोत आर्टिकल 249कडे. आता नेक्स्ट आहे आपलं आर्टिकल 249. 249 म्हणजे काय? ही एक राज्यसभेला दिलेला विशेष अधिकार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की राष्ट्रहितासाठी राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. मग हे असं कोण करू शकतं? तर आर्टिकल 249नुसार किंवा कलम 249नुसार ही प्रोसेस इनिशिएट करण्याचा अधिकार फक्त राज्यसभेला आहे, लोकसभेला नाही. राज्यसभा काय करेल, जर राज्यसभेला वाटत असेल की हा विषय राज्यसूचीतील जरी असेल तरी या विषयासंबंधी कायदे करणं गरजेचं आहे, तर राज्यसभा अशा विषयाचा ठराव पास करेल. मग असा ठराव कशा पद्धतीने किंवा कशा बहुमताने पास होईल? तर तो पास होणार 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांच्या 2/3 बहुमताने असा ठराव पास केला जातो आणि मग तो संसदेकडे पाठवला जातो की अशा विषयांवर आपल्याला कायदा करणं गरजेचं आहे. बरं, आता असा ठराव तर केला, मग हा किती काळासाठी ॲक्टिव्ह असेल? तर असा ठराव 1 वर्षासाठी अंमलात असतो आणि एका वेळी 1 वर्षाने असा कितीही वेळा तो वाढवता येतो. मग नेक्स्ट आहे की आता ठरावाची मुदत तर संपली, मग कायद्याचं काय?
तर ठरावाचा अंमल संपल्यानंतर 6 महिन्यांनी असा कायदा देखील संपुष्टात येतो. पण एक लक्षात ठेवा की आर्टिकल 249 ही जी पॉवर आहे ही फक्त राज्यसभेकडे आहे, लोकसभेकडे नाही. फक्त राज्यसभा आर्टिकल 249नुसार असा गोष्टीसाठी इनिशिएटिव्ह घेऊ शकते. 249 हा राज्यसभेचा विशेषाधिकार आहे. ओके. सो नेक्स्ट आपण वळणार आहोत आर्टिकल 250कडे. सो आर्टिकल 250मध्ये काय म्हटलेलं आहे की जर नॅशनल इमर्जन्सी लागू असेल तर मग राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. आता समजा नॅशनल इमर्जन्सी लागू आहे आणि नॅशनल इमर्जन्सी लागू असताना जसं राज्याचे विधिमंडळ ॲक्टिव्ह असतात किंवा राज्याच्या विधिमंडळांचे कार्य चालू असते, त्याचप्रमाणे एक पॅरलल पॉवर संसदेला मिळते की संसद देखील कुठल्याही गोष्टीबाबत निर्णय घेऊ शकते, कुठल्याही गोष्टींवर कायदा करू शकते. आणि तीच जी पॉवर आहे ती दिलेली आहे आर्टिकल 250मध्ये की जर आणीबाणी चालू असेल तर राज्यसूचीतील कुठल्याही विषयाबाबत कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे. पण हा कायदा किती वेळ ॲक्टिव्ह असेल तर एकदा आणीबाणी संपली की आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यानंतर हा कायदा देखील संपुष्टात येतो. आणि जर राज्य विधिमंडळाला गरज वाटत असेल की असा कायदा असणं गरजेचं आहे तर मग राज्य विधिमंडळ स्वतःहून असा कायदा किंवा अशा आशयाचा कायदा पास करून घेतं. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे आपलं आर्टिकल 251. सो आता नेक्स्ट आर्टिकल आहे आपलं 251. 251मध्ये काय दिलेलं आहे की 249नुसार किंवा 250नुसार जे काही कायदे संसद बनवतं आणि समजा तशाच आशयाचे किंवा तशाच प्रकारचा कायदा जर राज्य विधिमंडळाने देखील बनवलेला असेल तर त्या दोघांमध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट्स होतील, त्या दोघांमधील जे काही मतभेद होतील ते मिटवण्यासंबंधीचा आर्टिकल आहे 251. एक आर्टिकल मी माइंड मॅपमध्ये खूप डिटेल एक्सप्लेन करते. सो नेक्स्ट आपला आर्टिकल आहे 252. आता 252मध्ये काय दिलेलं आहे की 2 किंवा अधिक राज्यांनी स्वतःहून असा ठराव पास केला की चला बाबा आम्हाला या विषयावर कायदा बनवायचा आहे, पण आम्ही असा ठराव पास करून ही पॉवर संसदेकडे देतो. म्हणजेच 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यांनी त्यांच्या संमतीने कायदा करण्याचा अधिकार संसदेला दिला. मग असा ठराव पास करताना तो कशा बहुमताने पास होतो? जेव्हा राज्य विधिमंडळे हा ठराव पारित करतात, समजा ABC हे 3 राज्य आहेत आणि या 3 राज्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आपल्याला या विषयावर कायदा पाहिजे आणि आपण असा ठराव पास करून संसदेकडे देऊया, म्हणजे संसद आपल्यासाठी कायदा बनवेल. ठीक आहे. सो मग प्रत्येक राज्य काय करेल, असा ठराव साध्या बहुमताने पारित करेल. म्हणजे पहिलं राज्य A ते आपल्या विधिमंडळामध्ये साध्या बहुमताने तो ठराव पास करेल, राज्य B साध्या बहुमताने ठराव पास करेल, राज्य C आणि मग या तिघांनी हा ठराव पास केल्यानंतर ते देतील संसदेकडे की या विषयाबाबत तुम्ही कायदा बनवा. मग अशा वेळी एकदा संसदेने कायदा बनवला तर या सेम विषयावर राज्य ABC या तिघांनाही कायदा बनवण्याचा अधिकार राहत नाही. बाकीकडे आणीबाणीचा असो किंवा बाकी कुठल्या विषयाबाबतीत जर राज्य विधिमंडळाने आणि संसदेने कायदे केले तर संसदेचा कायदा संपुष्टात आल्यानंतर किंवा काही टर्म्स अँड कंडिशन्स लागू होऊन राज्य विधिमंडळ तसा कायदा पास करू शकते. पण 252 आर्टिकलनुसार जर ही पॉवर संसदेकडे असेल, म्हणजे राज्य विधिमंडळाने स्वतःहून दिलेला असेल अधिकार की तुम्ही आमच्या या विषयासाठी कायदा करा, तर मात्र यानंतर ते राज्य त्या सेम विषयासाठी कायदा करू शकत नाही. आणि त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करायची असेल तर तो अधिकार देखील फक्त संसदेकडे राहतो. ठीक आहे. इथे आपलं क्लिअर होतं आर्टिकल 252. आणि लास्ट आपलं आर्टिकल आहे 253. आता काही इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, इंटरनॅशनल ट्रीटीज आहेत. मग हे काय इंटरनॅशनल ट्रीटीज असतील, आंतरराष्ट्रीय करार असतील, या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी जर संसदेला वाटत असेल की नाही हे कायदे आपल्याला करणं गरजेचं आहे, तर मग तो सब्जेक्ट राज्यसूचीतील जरी असेल, तो विषय राज्यसूचीतील जरी असेल तरीही अशा विषयावर संसद किंवा केंद्र कायदा करू शकते.
सो हे आहे आपले केंद्र आणि राज्य वैधानिक संबंध. आता याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं, एक छोटंसं अगदी पूर्ण ट्रिक नाही, पण एक थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. सो ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता या केंद्र राज्य वैधानिक संबंधांची सुरुवात होते आर्टिकल 245 नुसार. त्यानुसार पहिले काय दिलेलं आहे, एक क्विक रिव्हिजन आपण करून घेणार आहोत आणि लक्षात कसं ठेवायचं ते पण आपल्याला कळेल. सो पहिले की कोणी कायदा केला तो कुठे व्हॅलिड असेल हे तर पहिलं बघितलं पाहिजे. ठीक आहे, ते आहे आर्टिकल 245. मग 246 की चला बाबा, आता आपल्याला हे तर कळलं की आपला कायदा कुठे व्हॅलिड असणार आहे, पण मी कुठल्या विषयाबाबत कायदा करू शकतो, ते आहे आर्टिकल 246. बरं, आता कुठले विषय ते पण झालं, कुठे कायदा व्हॅलिड आहे ते पण झालं. पण आता हे सगळे विषय झाल्यानंतर देखील काही उरलं आहे किंवा काही टॅक्सेस आहेत, काही विषय आहेत की ज्याच्यावर कोणाला कायदा करायचा हे तर कुठे दिलेलंच नाही आहे. मग हे सगळे जे शेषाधिकार असतील ते कोणाकडे असतील, केंद्राकडे, आणि तो आहे आपला आर्टिकल 248. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिकल 249. 249 हा राज्यसभेचा विशेषाधिकार आहे. असं लक्षात ठेवून मग हे आर्टिकल लक्षात ठेवायचं. राज्यसभेला केवळ 2 विशेषाधिकार आहे. एक आहे 249 आणि सेकंड आहे 312. ही 2 कलमं अशी आहेत की जे राज्यसभेचे विशेषाधिकार आहे. सो त्यानुसार लक्षात ठेवायचं की राष्ट्रहितासाठी राज्यसूचीतील विषयासंबंधी विधिनियम करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर संसदेला आहे. पण असा ठराव कोण सुरू करू शकतं, फक्त आणि फक्त राज्यसभा. 2/3 ऑफ प्रेझेंट आणि वोटिंगने तो पास होतो आणि मग तसा कायदा केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट आहे 250. आता 250 काय आहे, तर आणीबाणी चालू असतानाचा. आणीबाणी चालू असेल तर आपल्या संसदेकडे राज्य विधिमंडळासोबतच एक पॅरलल पॉवर येते कायदे बनवण्याची, आणि मग अशा वेळी ते काहीही करू शकतात. सो 250 म्हणजे आणीबाणीमध्ये केंद्र काहीही करू शकतं असा दिलेला अधिकार. ओके, 251 ॲज सच काही विचारलं जात नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त इतकंच दिलेलं आहे की जे काही कॉन्फ्लिक्ट्स होतील, जे काही मतभेद होतील त्या बाबतीत हे आर्टिकल आहे. आणि नेक्स्ट आहे 252. आता 252 लक्षात कसं ठेवायचं, तर 252 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यांनी, 252मध्ये पण 2 आहे, 2पेक्षा अधिक राज्यांनी ते करू शकतं म्हणून देखील आहे. ठीक आहे, सो 252 आर्टिकल बाबतीत एकच विशेष गोष्ट आहे की अशा विषयाबाबत राज्य कायदे करण्याचा अधिकार राज्याला राहत नाही. एकदा राज्याने ती पॉवर केंद्राला दिली की राज्य त्या विषयाबाबतीत कायदा करू शकत नाही किंवा अमेंडमेंट देखील करू शकत नाही. सो अशा प्रकारे आपले केंद्र राज्य वैधानिक संबंध भाग 11 आणि आर्टिकल्स 245 to 255 इथे कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही पाहिजे असेल तर या माइंड मॅपचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आपण बुक्समधून वाचतो, बुक्सपेक्षा इथे काही वेगळी गोष्ट आहे का, तर बिलकुल नाही. पण जेव्हा आपण माइंड मॅप्स बघतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप क्रिस्टल क्लिअर दिसते, आणि त्यामुळेच हा थोडासा वेगळा प्रयत्न आम्ही करत आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.